आपण पाहतोय रक्तवाहिन्या कशा क्लीन करायच्या. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त येतो, जास्त प्रमाणात फ्री रॅडिकल तयार झालेले असतात आणि मग LDL कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिडेशन होऊन ते पृष्ठभागाला चिकटतं. पृष्ठभागाला चिकटल्यानंतर थोडे प्लेक तयार होतात आणि ते प्लेक एक सॉफ्ट असतात. त्या ठिकाणी फोम सेल तयार होतात आणि ते फोम सेल त्या प्लेकवर अजून सॉफ्ट करतात फेसाळल्यागत आणि मग तो प्लेक एक सॉफ्ट असतो आणि तो धोकादायक प्लेक असतो आणि रप्चर झालं की सडनली क्लॉट तयार होतात आणि हार्ट अटॅक येतो. त्या प्लेकमध्ये जर थोड्या प्रमाणात कॅल्शियमचं कवर जरी झालं, त्याला कॅल्शियम काय करतं, कडक करतं, टणक करतं आणि मग टणक झालं की तो प्लेक स्टेबल होतो आणि मग असा स्टेबल प्लेक आपल्याला फायद्याचा असतो, रप्चर होत नाही. रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियम जास्त जमा झालं की त्याला म्हणते कॅल्सिफिकेशन आणि ते प्लेक जर जास्त कॅल्सिफिकेशन झालं तर काय होतं, तर आपली आर्टरी कडक होती. आणि जर आपण एखादा चढलो किंवा काय एक्झरसाइज केली तर हार्टबीट वाढतात. हार्टबीट जास्त वाढले की काय होते, जर ती आर्टरी कडक झाली की एकदम रप्चर होते आणि सडन क्लॉट होतो आणि हार्ट अटॅक होतो. पण तीच जर आर्टरी जर कॅल्सिफिकेशन नसेल, कमी टणक असेल आणि फ्लेक्झिबल राहते, मग फ्लेक्झिबल अशा पद्धतीचे हा रबर कसं फ्लेक्झिबल आहे, हार्ट बीट वाढला तर हे एकदम फुगल्यामुळे लवचिकपणा असतो याच्यामध्ये, हार्ट अटॅक येत नाही, म्हणजे रप्चर होत नाही, क्रॅक होत नाही थोडक्यात. आणि तेच जर टणक झालं तर असं कडक असतं आणि मग हे कडक हे लगेच रप्चर होतं आणि हार्ट अटॅक येतो. कॅल्सिफिकेशन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन K2. व्हिटॅमिन K2 काय करतं, तर आपल्या रक्तवाहिनीत साठलेलं कॅल्शियम, वाढलेलं कॅल्शियम ते योग्य ठिकाणी घेऊन जातं. म्हणजे कोणत्या ठिकाणी जिथं कॅल्शियम कमी असेल, हाडांमध्ये ज्या ठिकाणी कॅल्शियम कमी असेल त्या ठिकाणी कॅल्शियम वाहून न्यायचं काम कोण करतं, व्हिटॅमिन K2. तर व्हिटॅमिन K2 आपल्याला वाढवावं लागणार. त्याचबरोबर मॅग्नेशियम जर रक्तामध्ये असेल तर कॅल्शियम डिपॉझिटेशन होत नाही, कॅल्शियम कुठं जातं, हाडांमध्ये जातं. आणि व्हिटॅमिन D असेल तर ते योग्य ठिकाणी शोषले जातं. त्याचबरोबर जर आपल्या रक्तवाहिनीत फॉस्फरस वाढलं तर काय होतं, PTH पॅराथायरॉइड हार्मोन्स आपल्या थायरॉइड ग्रंथीतून सिक्रेट होतो आणि मग तो काय करतो, तर हाडातलं कॅल्शियम अजून ॲब्सॉर्ब करतो आणि रक्तवाहिनीत देतो. त्यामुळं फॉस्फरस कमी असला पाहिजे आपल्या रक्तवाहिनीमध्ये.